प्रेज द लॉर्ड. आज थोडा वेळ आपण प्रकाशात चालणे किंवा वॉकिंग इन लाईट या विषयावर मनन करणार आहोत. पवित्र शास्त्रामध्ये चालण्याचा अनेक ठिकाणी उल्लेख केलेला आहे आणि हे चालणं आपल्या जीवन जगण्याला दर्शवतं. म्हणजेच आपलं चालणं हे आपण कशा प्रकारे जीवन जगतो ह्याचं मेटाफर आहे. आज आपण थोडा वेळ इफिस्करास पत्र ह्याचा 5वा अध्याय आणि वचन 8 ते 13 या वचनांवर मनन करणार आहोत. त्यापूर्वी इफिस्करास पत्राची थोडक्यात रूपरेषा आपण पाहूया. हे पत्र पौलाने लिहिलेलं पत्र आहे आणि ह्या पत्रामध्ये एकूण 6 अध्याय आहेत. त्याचे 2 भाग झालेले आपल्याला पाहायला भेटतात. पहिले 3 अध्याय आपल्याला देवाने आपल्यासाठी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याबद्दल सांगतात, तर बाकीचे 3 अध्याय म्हणजेच 4 ते 6 ह्या अध्यायांमध्ये देवाने आपल्यासाठी जे कार्य केलेलं आहे त्या देवाच्या उद्देशाला अनुसरून आता आपलं जीवन आपण कसं जगावं याबद्दल पौल या अध्यायांमध्ये लिहितो. आज आपण इफिस 5:8 ते 13 या वचनांवर थोडा वेळ मनन करूया आणि ही वचनं मी आपल्यासाठी वाचते. इफिस्करास पत्र ह्याचा 5वा अध्याय वचन 8 ते 13. कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला, कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता ह्यात दिसून येते. प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. अंधाराच्या निष्फळ कर्मांचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचा निषेध करा. कारण त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात त्यांचा उच्चार करणे देखील लज्जास्पद आहे. सर्व निषिद्धलेल्या गोष्टी उजेडाकडून उघड होतात, कारण जे काही उघड होते ते प्रकाश आहे. म्हणून तो म्हणतो, हे निद्रिस्ता जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. ख्रिस्ताला ओळखण्यापूर्वी आपण सर्वजण अंधकार असे होतो, परंतु आता ख्रिस्ताला ओळखल्यानंतर आपण प्रकाश असे बनलो आहोत आणि आपण प्रकाशाची प्रजा झालेलो आहोत. आणि म्हणूनच आपण जर प्रकाशाची प्रजा किंवा चिल्ड्रन ऑफ लाईट आहोत, तर प्रकाशात जीवन जगणं हे आपलं कर्तव्य आहे. पूर्वी आपण ख्रिस्ताला ओळखत नसताना अंधाराची कृत्य करत होतो. जर वचन 5 ह्या अध्यायाचं वचन 5 जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी पौल आपल्याला त्याबद्दल सांगतो कोणकोणती कृत्य आहेत, कोणकोणती कर्मे आहेत की जी अंधाराची कृत्ये म्हणून ओळखली जातात. परंतु प्रकाशाचं जर पहिलं कार्य आपण पाहिलं तर प्रकाशाचं कार्य म्हणजे अंधकार दूर करणे किंवा अंधकार नाहीसा करणे हे प्रकाशाचं कार्य आहे. येशूने आपल्याला त्या अंधारातून काढून प्रकाशात आणून ठेवलेलं आहे आणि प्रकाशाची प्रजा आपल्याला केलेला आहे आणि खरा प्रकाश तर येशू ख्रिस्त आहे. वचन 9 जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की आपण प्रकाशात आहो किंवा नाही हे आपण कसं ओळखू शकतो किंवा आपण प्रकाशात आहोत हे कसं दिसून येतं. जर आपण प्रकाशात आहोत तर आपल्या जीवनातून चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता ह्या 3 गोष्टी दिसून येतात. ह्या 3 गोष्टींना पौल प्रकाशाची फळे असं म्हणतो. म्हणजेच जर या 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहेत तर आपण प्रकाशामध्ये आहोत हे दिसून येतं. वचन 10 मध्ये आपल्याला प्रकाशाचं दुसरं कार्य पाहायला भेटतं आणि ते म्हणजे प्रकाशामध्ये आपण गोष्टींना पारखू शकतो. प्रकाशामध्ये आपण गोष्टींना पारखू शकतो किंवा न्याहाळून पाहू शकतो कोणची गोष्ट चांगली आहे किंवा कोणची गोष्ट वाईट आहे. ह्या गोष्टींना पारखणं, ह्या गोष्टींची पारख ही आपल्याला प्रकाशामध्येच होते. अंधारामध्ये कधीच आपण गोष्टी पारखू शकत नाही. आणि म्हणूनच ह्याचाच अर्थ प्रभूला काय आवडतं व काय आवडत नाही यामधला भेद आपल्याला याद्वारे दिसून येतो. लाईट enables us to discriminate between what is pleasing to God and what is not pleasing to God.
ह्याचाच अर्थ प्रभूला काय संतोषकारक आहे हे जर आपण पारखून त्याप्रमाणे वागतो तर आपण प्रकाशात आहोत असं आपल्याला दिसून येतं. आणि शेवटचं म्हणजेच प्रकाशाचं तिसरं कार्य आपल्याला वचन 13 मध्ये पाहायला भेटतं. वचन 13 मध्ये पाऊल सांगतो की प्रकाश गुप्त गोष्टी उघड करतो. म्हणजेच प्रकाश हा अंधारातील गुप्त गोष्टींना उघड करणारा प्रकाश असतो. आपल्याला अंधारात चाललेल्या गोष्टींचे भागीदार व्हायचं नाहीये हे पाऊल ह्या वचनांमध्ये स्पष्टपणे सांगतो. आपल्याला त्या जी लोक ही अंधकाराची कृत्य करत आहेत, उदाहरणार्थ वचन 5 मध्ये सांगितलेली कृत्य, जारकर्म, अशुद्ध कृती किंवा लोभ, ह्यासारख्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीयेत. जग आज ह्या सगळ्या गोष्टींमध्ये गुरफटलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा आनंद शोधत आहे. परंतु पाऊल आपल्याला ह्या ठिकाणी सांगत आहे की आपल्याला या गोष्टींचा निषेध करायचा आहे. आपल्याला या गोष्टींचा भागीदार व्हायचं नाहीये किंवा भागी आपल्याला त्यामध्ये घ्यायची नाहीये, तर आपल्याला या गोष्टींचा पूर्णपणे निषेध करायला पाऊल आपल्याला सांगत आहे. आणि म्हणूनच आपण एक गोष्ट लक्षात घेऊया, प्रकाशाची कृत्य आपण करत असताना एक गोष्ट लक्षात घेऊया की अंधारातील गोष्टी किंवा अंधाराची कर्मे ही निष्फळ कर्मे आहेत. जर आपण अंधारात आहोत आणि अंधाराची कर्मे करत असू तर आपल्यामधून कधीच चांगुलपण, नीतिमत्व किंवा सत्यता किंवा गलती 5:22 आणि 23 मध्ये ज्या आत्म्यांच्या फळांबद्दल पाऊल सांगतो ती 9 फळं कधीच आपल्यामधून दिसून येणार नाहीत जर आपण अंधारात आहोत आणि अंधाराची कर्मे आपण करत आहोत. कारण अंधाराची कर्मे ही नेहमी निष्फळ असतात असं पाऊल ह्या ठिकाणी आपल्याला सांगतो. परंतु जर आपण प्रकाशात आहोत तर आपल्याद्वारे प्रकाशाची फळं ही दिसून येतात आणि त्याद्वारे देव गौरविला जातो. जर आपण योहानाबद्दल किंवा योहान ज्या त्याच्या पहिल्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये तो काय सांगतो हे आपण पाहूया. पहिले योहान ह्याचा पहिला अध्याय आणि त्याचं वचन 7 जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी योहान असं सांगतो, पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. जर आपण जसा देव प्रकाश आहे आणि प्रकाशात आहे तसं आपण प्रकाशात असू आणि प्रकाशात चालू तर आपली देवाबरोबर सहभागिता आहे आणि तरच येशूचं रक्त हे आपल्याला शुद्ध करतं. तरच येशूचं रक्त हे आपल्याला आपल्या सर्व पापांपासून मुक्त करतं. आणि म्हणूनच आज आपण विचार केला पाहिजे, काय आपण खऱ्या अर्थाने प्रकाशामध्ये आहोत का? काय आपण खऱ्या अर्थाने येशूमध्ये आहोत का? काय आपली खऱ्या अर्थाने देवाबरोबर, त्रैक्य देवाबरोबर भागी आहे का ना, किंवा सहभागिता आहे का, ह्याचा विचार आपण केला पाहिजे. का अजूनही आपण अंधारात आहोत? देवाने तर आपल्यासाठी त्याचं कार्य पूर्ण केलेलं आहे. त्याने येशूला त्या वधस्तंभावर दिलेलं आहे. त्याने आपल्या मुक्तीची ती योजना पूर्ण केलेली आहे. आपल्याला त्याने मुक्त केलेलं आहे. आपला त्याने देवाबरोबर समेट केलेला आहे. परंतु आता आपलं कार्य हे प्रकाशामध्ये चालण्याचं आहे आणि म्हणूनच आपण विचार करूया की काय मी प्रकाशात आहे का? एम आय वॉकिंग इन लाईट? देव आपल्याला त्याच्या प्रकाशामध्ये चालण्यासाठी आणि प्रकाशाची फळं देण्यासाठी कृपा, शक्ती आणि सामर्थ्य पुरवो. आमेन.